कुटुंबामधनं, अगदी छोट्याशा लहानशा कुटुंबामधनं लहानाचा मोठा झाला, वर आला. आणि जर अशा माणसाला ज्याच्या पोटाला खरोखर पीळ बसली आहे, ज्याच्या पोटाला चिमटा बसलेला आहे, असाच माणूस गरिबांचे प्रश्न समजू शकतो. म्हणून सगळ्यात महत्वाचा विषय आहे की गरिबी. दुसरा महत्वाचा विषय आहे, माझे जे हे तरुण भाऊ आपल्या समोर सगळे उभे आहेत, यांच्या हाताला कुठल्याही प्रकारचं काम नसल्यामुळे आम्हाला गुत्थ्यानी कुठेतरी उभे असलेले दिसतात. काहीतरी कोणीतरी सिगारेट पीत असलेले दिसतात, काहीतरी टवाळक्या करत असलेले दिसतात. इथले मुलं असे आहे असं मला अजिबात म्हणायचं नाही. मी बाकीच्या सगळ्या एकूण वातावरणाच्या बाबतीमध्ये इथे बोलत आहे. आपल्या बडनेरा शहराचा, आपल्या अमरावती शहराचा विकास झालाच नाही असं आमचं अजिबात मत नाही. विकास झाला, रस्ते बांधले गेले, नाले बांधल्या गेल्या, पण फक्त रस्ते बांधले, नाल्या बांधल्या म्हणून विकास झाला का मावशांनो? आपण काही रस्ते कुरतडून खातो का? बांधलेल्या नाल्यांचं पाणी पितो का? नाही पित. मग माझ्या मायमाऊलीच्या डोक्यावरचा जो पदर आहे फाटलेला, तो कोणी शिवायचा हो? माझ्या मायमाऊलीच्या ज्या साडीला दांड पडला आहे, माझ्या मायमाऊलीच्या पातळाला जो दांड पडलेला आहे, तो पडलेला दांड आजपर्यंतच्या कोणत्याही माईच्या लालाला दिसला नाही. तिने असंच रडत राहायचं का? तिने असंच ओरडत राहायचं का? चार दुःख शिकली असली तरी, नाही शिकली असली तरी तिच्या नशिबी हेच हे आहे. लग्न व्हायच्या आधी आपल्या मायबापांच्या दाटात राहा, आपल्या भावाच्या दाटात राहा. मायमाऊलीला हिच्या पोटामध्ये व्यवस्थित अन्न पडण्यासाठी, हिच्या पोटातला गर्भ व्यवस्थित वाढण्यासाठी माझ्या भावानं हा पुढाकार घेतलेला आहे. माऊल्यांनो, तुमचे हे वाजणारे हात, उठणारे हात जे आहेत ते या माझ्या भावाच्या आशीर्वादासाठी नेहमीसाठी उठले पाहिजे, असंच या ठिकाणी आवाहन करते. तुमच्यासाठी एक गोष्ट सांगते. आमची एक बहिणाबाई होऊन गेली, फारच चांगली बाई होती, बहिणाबाई चौधरी, जे एकही वर्ग शिकली नव्हती तरी मोठाले पुस्तकं तिने लिहिले. ती म्हणते, मायाले माया म्हणता वटाले वट भिडे, मायाले माया म्हणता वटाले वट भिडे, चुलतीले काकी म्हणता अंतर किती पडे, जिजीले जिजी दंडातून. तशाच सासवा या राजकारणात आतापर्यंत आल्या मावशाळो, अशाच सासवा या राजकारणामध्ये आल्या आणि या राजकारणातून सासू करत निघून गेल्या. पत्रकार आहे, गावभर फिरत असते, या गावामध्ये काय चाललंय काय नाही चाललंय हे सगळं मला माहिती आहे, सगळं काही समजते. आणि एक बाई जर दुसऱ्या बाईला स्वाभिमान देऊ शकत नसेल, एक बाई जर दुसऱ्या बाईला मानानं जगण्याचा संपर्यंत आजपर्यंत बचत गट नावाचं एक मोठं जाळं आलं मुलांना, त्या बचत गटानं आपल्याला पूर्ण पोखरून खाल्लं. तुमच्या इथं आहे का नाही? आपलेच पैसे आपल्या बँकेमध्ये टाकतो, आपल्याच पैशातलं व्याज आपण खातो, आपल्याच पैशातलं कर्ज आपण वाटतो आणि म्हणतो बचत गट. राणानं मदत गट, कारण एका गरीब शेतकऱ्याची शेतमजुराची मी मुलगी आहे. माझं दुःख माझा भाऊच समजू शकतो, कारण तोही गरीब आहे. आणि आता तो आपल्या पायावर उभा झालेला आहे. जर तो 1000 रुपये कमवत असेल तर 900 रुपये आपल्यासाठी खर्च करण्याची त्याची ताकद आहे. तुमचं लक्ष असेल, महाराजाची खुर्ची गरीबाच्या घरची का होईना, परंतु महाराजाची खुर्ची आता इथं लागली होती. माझ्या भावाला जर खरंच लालच असती तर पटकन त्यानं खुर्ची ओढली असती आणि बसला असता, पण तसं झालं नाही. तुमचं लक्ष आहे ना? आमची खुर्चीची लालच नाही, आम्हाला खुर्चीची लालच नाही, परंतु या हलकट लोकांनी, राजकारण्यांनी जे काही शेण भरून ठेवलेलं आहे, या सगळ्या अधिकाराच्या या आमच्या याच्यामध्ये यांच्या हातचा अधिकार ओढण्यासाठी ज्या दिवशी तुम्ही आम्हाला आदेश द्याल त्या दिवशीच आम्ही आमच्या भावाला इलेक्शनमध्ये उभं करण्याचा विचार करू, तोपर्यंत नाही. आणि आज या ठिकाणी आम्ही तुम्हाला कुठल्याही प्रकारचं वोटिंग मला राहते तरी अजून वरून भरतात आणि भलतीच कडून सांडत राहते तरी त्याचं लक्षही राहत नाही, असं आहे. आणि म्हणून या गरीब लोकांसाठी आज शाखेची या ठिकाणी स्थापना होत आहे. याचाच अर्थ असा, माझ्या भावासाठी तुमच्या भावना खूप चांगल्या आहे, तुमचे आशीर्वाद माझ्या भावाच्या पाठीशी असू द्या, एवढीच या ईश्वराच्या. माननीय रविकुमारजी राणा यांच्या हस्ते व माननीय शंकररावजी सोने, माननीय निळकंठरावजी कात्रे साहेब, माननीय ज्योतिताई कोटेवार, माननीय नीलकुमारजी निखार, माननीय हाजी इम्रान साहेब, माननीय सादिक भाई, माननीय रामूभाऊ कातोरे, माननीय जितेंद्रजी बुधाणे, माननीय दीपक भाऊ जोतारे, कवितरे नवातून विधवांचे राज्य माजले आहे, कवितरे नवातून विधवांचे राज्य माजले आहे. या सत्ता गाजविते दुजन मित्र हो, कारण सारे सज्जन विखुरलेले आहे. या सर्व सज्जनांची एक पंगत करण्याकरता सर्व स्तरावर भाऊ आपल्यापर्यंत पोहोचू नाही शकत. या सर्व गोष्टी करता या ठिकाणी स्थानिक स्तरावर आपल्या मोहल्ल्यात, आपल्या गल्लीत, आपल्या नगरात ही शाखा या ठिकाणी उघडावी लागली. बऱ्याचशा अशा सामाजिक स्वाभिमानी संघटनेचा रविकुमार तुम आगे बढ़ो.
सत्ता कोणी सोडवल्यापेक्षा सर्वांनी संघटन सोडवलं तर एकाचा आवाज दुसऱ्यापेक्षा चौघांचा आवाज लवकर दिसतात. या उद्देशाने हे संघटन तयार झालं. पारदर्शक प्रशासन व्हावं, भ्रष्टाचारमुक्त शासन व्हावं, गोरगरिबांना न्याय मिळावा, बेरोजगारांच्या हाताला काम मिळावं, महिलांना आया बहिणींना सन्मान मिळावा, या सर्व बाबींनी तयार झालेलं हे संघटन विश्वगुरु हे संघटन स्वतंत्र भारताचं सुराज्य करायचं, सुराज्याला सुराज्यात कसं मिळवायचं, भ्रष्टाचारमुक्त कसं करायचं, पारदर्शक सळसळते रक्त, शांत डोके, मनात फक्त एकच विचार, एकच ध्यास, अमरावती जिल्ह्याचा सर्वांगीण विकास. समक्ष भाऊंच्या हाताने सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीने माननीय श्री रविकुमारजी राणा यांच्या शिवहस्ते आजार संघाचा पदाधिकाऱ्यांना मी विनंती करतो की त्यांनी हलकाकडे यावं. मी सर्व पाहुण्यांना माननीय रामभाऊजी कातोडे, माननीय डॉक्टर उपाध्याय साहेब, माननीय जितेंद्रदादा उद्दाणे, माननीय दीपकजी जलतारे या सर्व पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया फलकाच्या उद्घाटनाकरता याकरता यावं. फलकाचं उद्घाटन झालं. या स्वाभिमानी स्वराज्य संघटना शाखा हनुमाननगर, मिलसाड, नवी वस्ती, बडनेरा या शाखेचं या ठिकाणी रीतसर उद्घाटन झालेलं आहे. स्वाभिमानी स्वराज्य संघटनेचा भारत माता की जय. भारत माता. मी सर्व पाहुण्यांना व सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिकांना विनंती करतो, आज होत असलेल्या या दोन्ही शाखेच्या समारोपाला आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आपणा सर्वांच्या साक्षीने व प्रमुख उपस्थितीने हा अद्वितीय सोहळा आज विनंती करतो की कृपया त्यांनी व्यासपीठावर आसनस्थ व्हावं. व सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिकांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठा समोरील बाजूस व्यासपीठा समोरील बाजूस आसनस्थ व्हावं. युवा स्वाभिमानी स्वराज्य संघटनेचे पुरुष कार्यकारिणीचे अध्यक्ष श्री